सामाजिक कार्य करण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून अविरतपणे सुरू आहे। त्याला साथ देण्याचं काम आपण या निमित्तानं सोनटक्के साहेबांना सहकार्य करून त्याला साथ द्यावी। सोनटक्के साहेब असतील, आता जे पदाधिकारी आपण या ठिकाणी निवड करणार आहे ती मंडळी या ठिकाणी असतील, त्यांच्या पाठीशी आताच आमचे दावीद नाना बोरे साहेब यांनी सांगितलं की अतिशय म्हणजे माझ्याबद्दल त्यांनी सांगितलं, औंधकर साहेबांनी सांगितलं, आमच्या प्रशांत अवघडे साहेबांनी सांगितलं। आता माझ्याबद्दल मी बोलणं बरोबर नाही, शेवटी आपण एकत्र सगळे मिळून काम करणार आहे। तुम्हाला कुठल्याही पद्धतीची अडचण येणार नाही, कुठल्याही पद्धतीचा अन्याय होणार नाही, पण याच्या व्यतिरिक्त अन्याय आणि अत्याचाराच्या पुढची लढाई आमची माझी वैयक्तिक अशी सुरू आहे बंडखोर सेनेच्या माध्यमातून की आमची माणसं जे आहेत, सर्वसामान्य कार्यकर्ता असेल, पदाधिकारी असेल, त्याची आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे, त्याचं राहणीमान सुधारलं पाहिजे, त्याचं जीवनमान सुधारलं पाहिजे। आज इतर नेत्यांच्याकडे गाड्या, घोडे, मोबाईल, बंगला येत असेल तर आमच्या कार्यकर्त्यांकडे सुद्धा तो आला पाहिजे। त्यासाठी संघटित शक्तीची गरज आहे, एकत्र येण्याची गरज आहे। माणसाच्या विचारावर अवलंबून असतो तो श्रीमंत होणार का गरीब होणार। विचार जर दळभद्रे असतील, विचारच आम्ही नुसता बारका करत असतो। सयाजी हॉटेल बघितलंय का आपण? म्हटलं हो बघितलंय। सयाजी हॉटेलमध्ये कधी गेलोय का आपण? 3 स्टार हॉटेल आहे ते कोल्हापूरमध्ये। आपण म्हणतो नाही बाबा, सयाजी हॉटेलमध्ये कधी गेलो नाही का? तर तिथला चहा 250 रुपयाला मिळतो, जेवणाच्या ताटाची किंमत 1250 रुपयाला ताट आहे। आपल्याला असं वाटतं की आमची परिस्थिती नाही, आम्ही कधी जाऊ शकत नाही। पण या ठिकाणी माझ्या मित्रांनो तुम्हाला मी सांगतो, काय खायचं असू दे, प्यायचं असू दे, एखाद्याला कोल्हापूरला तुम्ही गेला आणि सयाजी हॉटेल बघायची इच्छा आहे, आत बसून फोटो काढायची इच्छा आहे, तर बिंदास त्या सयाजी हॉटेलमध्ये जावा। त्या दरवाजावर तुम्हाला बाहेर दरवान असतो, दरवान उभारलेला असतो, माहिती आहे का, नमस्कार करायसाठी। त्याला दरवान म्हणतात, आपल्याकडे गुरखा म्हणतात, तिकडे त्याला दरवान म्हणतात। तो गेल्यावर नमस्कार करतो, त्याला ते म्हणाल तुम्हाला काय पाहिजे, मी लघवी करायला लावली म्हणायचं। तुम्ही म्हणशील का बाहेर काय उतारा नाहीत का? पण आपल्याकडे तो अधिकार आहे की या महाराष्ट्रामध्ये असू दे, या भारतामध्ये असू दे, 5 स्टार असू दे हॉटेल 3 स्टार असू दे, त्याच्यापेक्षाही मोठं हॉटेल असू दे, त्या हॉटेलमध्ये जाऊन तिथलं बाथरूम आपण वापरू शकतो, त्या बाथरूममध्ये जाऊन आपण फ्रेश होऊन येऊ शकतो। तिथं तुम्ही चहा नाही प्याला तरी हरकत नाही, पण ते बाथरूम वापरण्याचा अधिकार आपल्याला आहे। ते मोठं हॉटेल म्हणून तुम्ही बाहेर न बघायचं नाही, तर आत सुद्धा तुम्ही जाऊ शकता। अशा पद्धतीचा एक अधिकार मी तुम्हाला सांगितला। तुम्ही जेव्हा बंडखोर सेना पक्षामध्ये इन्व्हॉल्व होऊन काम करशीला तेव्हा तुम्हाला असे अनेक छोटे मोठे जे कायदे कानून आहेत, ज्या गोष्टी आहेत, ज्या आजपर्यंत आपल्याला माहिती नाहीत, ते आपल्या समोर येतील। आणि खऱ्या अर्थानं कशा पद्धतीनं ब्रॉड माइंडेड मोठा विचार आपण केला पाहिजे। माणूस काय करतो, 1 आठवडाभर कामाला जातो, आठवड्याचा पगार घेतो, पण मोठी माणसं जे असतात, आपण रोज उठलो की दुसऱ्या दिवशीचा विचार करतो। आपल्या विचारावर गरीब राहायचं का श्रीमंत राहायचं हा आपला विचार आपल्याला पुढे घेऊन जात असतो। आपण विचार करतो त्या दिवसाचा, उद्याचं माझं काय, उद्याचं माझं पोट चाललं पाहिजे। पण मोठी माणसं जी असतात, म्हणजे मोठी म्हणजे श्रीमंत माणसं म्हणत नाही, मोठ्या विचाराची जी माणसं असतात ते 2034चा विचार करतात, पुढच्या 10 वर्षांना काय करायचं, आणि त्या पद्धतीनं ती पावलं टाकत असतात। आणि म्हणून मोठा विचार केला पाहिजे, मोठी स्वप्न बघितलं पाहिजे भविष्यामध्ये। आज जे सोनटक्के साहेब या ठिकाणी सर्वसामान्य असणाऱ्या या घरामधला एक सामान्य माणूस आहे। आमच्याकडे रुबाबदार राजबिंड व्यक्तिमत्व जरी नसलं तरी या महाराष्ट्रामध्ये जे प्रस्थापित खातात, प्रस्थापित ज्या पद्धतीने वागतात, त्या प्रस्थापितांच्या मांडीला मांडी लावून बसण्याची ताकद या माणसामध्ये सुद्धा येऊ शकते जर तुम्ही त्यांच्या पाठीशी ठाम राहिला तर। आणि माझ्या मित्रांनो, एकच तुम्हाला माझं सांगणं आहे, गरिबांची व्यथा आणि वेदना तोच जाणू शकतोय जो गरीब आहे, ज्यानं गरिबी भोगलेली आहे, ज्यानं गरिबी बघितलेली आहे, ज्यानं गरिबी अनुभवलेली आहे, तोच माणूस आपला नेता होऊ शकतो। तयार झालेली माणसं जी वर्षानुवर्षे श्रीमंत आहेत, प्रस्थापित आहेत, त्यांच्या बाप दाद्यापासून जी श्रीमंत आहेत, ती गरिबांची व्यथा कधी जाणू शकत नाही। आणि म्हणून तुम्ही सगळेजण बंडखोर सेना पक्षामध्ये सहभागी झालं पाहिजे, त्या कार्यक्रमाला ताकद लागली पाहिजे। याचं कारण काय, ही जी सोनटक्के साहेब असतील, माने साहेब असतील, इथं असणाऱ्या मॅडम असतील, इथं असणारा प्रत्येक घटक असेल, मी असेल, आम्ही गरिबी बघितलेली माणसं आहे, आम्ही शून्य बघितलेली माणसं आहे।
शून्यातनं पुढे आलेली माणसं कुणाच्या बाल ऐकत नाही, हा इतिहास आहे. कारण आपल्याकडे गमवायला काय नसते, आमच्याकडे गमवायला काय नाही. आम्हाला कधी पण भिडला म्हणजे तुमची पण तयारी ठेवा. आम्ही जर आम्हाला भिडायचं असेल तर तुम्हाला सुद्धा त्या पद्धतीनं तयारीनं उतरावं लागेल. ही ताकद कोणामध्ये आहे तर सामान्य माणसामध्ये आहे. आणि म्हणून बंडखोर सेना पक्षाचं वाक्य आहे, प्रस्थापितांचे बंड सत्ता आणि तिकिटासाठी, पण माझे बंड सर्वसामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी. हे बंडखोर सेना पक्षाचं ब्रीद वाक्य आहे. आपल्या झेंड्यामध्ये भगवा, निळा, पिवळा आणि हिरवा 4 कलरचे आपला झेंडा आहे. कुठल्याही माणसाला आपण सामावून घेऊ शकतोय, कुठल्याही जाती धर्माच्या माणसाला आपण सामावून घेऊ शकतोय. बंडखोर सेना ही फक्त एका जातीची संघटना नाही, एका जातीचा पक्ष नाही, त्याच्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत. आणि म्हणून हा आपला गरिबांचा संघटना आहे, हे आपला गरिबांचा पक्ष आहे. तो आपण आपल्या योग्य त्या, जो माणूस वेळ देऊ शकतोय त्यानं वेळ द्यावा, जो माणूस त्या कामासाठी जेव्हा पक्षाचा कार्यक्रम असेल त्याला आर्थिक मदत करू शकतो ती मदत त्यानं करावी, जो लिखाण करू शकतोय त्यानं लिखाण करावं, जो सोशल मीडिया सांभाळू शकतोय त्यानं सोशल मीडिया सांभाळावी. पण कोणत्या ना कोणत्या तरी माध्यमातून आपला पक्ष आहे, आपली संघटना आहे, सर्वसामान्य माणसाला न्याय देणारा संघटना आहे, पक्ष आहे, म्हणून त्यांनी आपलं योगदान द्यावं अशा पद्धतीची विनंती मी या ठिकाणी आपल्या सर्वांना करतो. आज सोनटक्के साहेबांना आपण सगळ्यांनी शुभेच्छा देऊया वाढदिवसाच्या. कारण सर्वसामान्य माणसासाठी एक सोनटक्के साहेबांच्या बद्दल मला सांगावंसं वाटतंय. वडगाव पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या बाबतीत एक खूप मोठा मॅटर झाला होता. संघटना आणि पक्ष का पाहिजे आणि तो आपला पाहिजे. नेता फोन उचलला नाही म्हणजे तिथं कार्यकर्ता संपला, हे लक्षात ठेवा. आणि कधी पण फोन करा तर तो फोन उचलला गेला पाहिजे. सोनटक्के साहेबांच्यावर एक प्रसंग आला होता. साल किती ते 2008 साली मर्डर सारख्या गुन्ह्यामध्ये त्यांना अडकवण्याचा प्रयत्न झाला होता. तुम्हाला माहिती नसेल, खूप आक्रमक आहेत ते. माणूस काळानुसार बदलत असतो. आम्ही पण प्रचंड आंदोलनाच्या केसेस आहेत अंगावर. सोनटक्के साहेब सुद्धा त्यापैकी एक आहेत. सोनटक्के साहेबांची माझी त्यावेळेला भेट झाली. मला एक फोन केला फक्त राहुल त्यांनी. फोन केल्यानंतर ना दुसऱ्या मिनिटाला मी पोलीस स्टेशनमध्ये होतो. PSI ना जसं कुणीतरी सांगितलं पोलीस स्टेशन हलवून ठेवतात म्हणून, आता नानाने सांगितलं. त्या टायमाला सांगितलं, साहेब पेन तुमच्या हातात आहे, कागद तुमच्या हातात आहे. आज सुद्धा मी सांगतोय 365 दिवसापैकी 364 दिवसापैकी 365 दिवसापैकी एक दिवस तुमचा असेल, पण त्या एक दिवसात तुम्ही काय करायचं ती करशील. आपण 364 दिवस आमचा आहे, सुट्टी देणार नाही अशा पद्धतीचा इशारा त्यांना दिला. जर चुकीचं म्हटलं सोनटक्के साहेबांच्यावर कारवाई झाली तर या पोलीस स्टेशनला घेरावा घातल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद 2008 मध्ये पण होती, आज सुद्धा त्याच पद्धतीची ताकद आहे. आणि त्या टायमाला सोनटक्के साहेबांच्यावर कारवाई थांबली. ही ताकद एक सच्चा कार्यकर्ता करू शकतोय. आणि म्हणून साध्या आम्ही काय इकडे उभारणार आहे आणि इकडे निवडणुकीला मतं मागणार नाही. एक संघटित शक्ती आपल्याला उभं करायची, आपल्या गरिबांची, सर्वसामान्य माणसाची. जसं मी म्हटलं का नाही, आपण जे तुम्ही खाताय तेच मी खाणारा माणूस आहे. मी एसीतला माणूस नाही, पण एसीत आपल्याला सगळ्यांना निश्चितपणाने जायचं आहे. का जायचं आहे? आपल्या गोरगरीब मुलांचं भविष्य जर सुधारायचं असेल, त्यांना शैक्षणिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, राजकीय दृष्ट्या सुद्धा. म्हणजे आम्ही नुसतं सामाजिक लढं लढायचं आणि राजकारणात दुसऱ्याने आपली पोळी भाजून घ्यायची, हे जे चालत आलंय त्याला कुठेतरी थांबवणं हे सुद्धा या माध्यमातून आपलं काम आहे. तशा पद्धतीने आपण एकत्र येऊया. आज पदाधिकाऱ्यांच्या निवडी माने साहेबांच्या भाषणानंतर होतील, त्यांना सुद्धा या निमित्तानं मी खूप खूप शुभेच्छा देतो की तुम्ही खूप मोठे पक्ष महाराष्ट्रात असताना बंडखोर सेना सारख्या पक्षामध्ये आपण प्रवेश केला, त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो, तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा सोनटक्के साहेबांना मी मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत, जय हिंद, जय महाराष्ट्र.